लवार येथील रहिवासी महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार मिळालेले व पंचायत समिती सदस्य अनिल किरणापुरे यांनी आपल्या शेतात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून दुहेरी फायदा करून घेतला। त्यांनी तायवान पीक पेरूची लागवड मोठ्या प्रमाणात केली। 2 एकरात 1700 पेरूची झाडे, झेंडूची झाडे व सोबतच सुरुंग पण लावला। त्यामुळे दुहेरी तिहेरी फायदा होतो। एक पीक निघाला तर दुसरा पुन्हा निघण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे क्वालिटीला महत्त्व आहे। भात शेतीमुळे प्रगती होऊ शकत नाही तर पूरक शेती व्यवसाय करावा लागेल। त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपला फायदा होऊ शकते व शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकते, असे मत त्यांनी एशियन न्यूज चॅनल मुलाखत देताना व्यक्त केले। महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळालेले व पंचायत समिती साकोलीचे सदस्य असलेले शेतकरी अनिल किरणापुरे यांच्या मी शेतामध्ये आहे। त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या फुलांची व तायवान पिंक पेरूची लागवड केलेली आहे। आपल्यासोबत अनिल किरणापुरे आहेत। अनिल किरणापुरे एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, कशा पद्धतीचे आपलं नियोजन आहे, शेतीमध्ये काय काय लागवड केलेली आहे? नमस्कार सर, मी अनिल किरणापुरे, युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी। माझ्या शेतामध्ये तायवान पिंक पेरूची आम्ही जानेवारी 25, 2025 लागवड केली आहे। आणि ह्या ठिकाणी आम्ही लागवड करताना हायडेन्सी सिटी म्हणून एक पद्धत आहे की इस्रायल टेक्नॉलॉजी, त्या पद्धतीने आम्ही ह्या ठिकाणी एका एकरामध्ये 16 ते 1700 झाडं ह्या ठिकाणी बसवलं आहेत। आणि त्या मधामध आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड केली आहे आणि मधामध्ये सुरून सुद्धा लागवड केलेली आहे। यामध्ये आम्ही यांचा अंतर 8x5 वर आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला दिसतच आहे की ह्या ठिकाणी झेंडूचे सुद्धा फुलं आम्ही लावलं आहे। याचा आम्हाला फायदा दुहेरी आणि तिहेरी पण होतो, कारण पेरूवर येणारा रोग हा नेमॅटोड आहे आणि नेमॅटोडवर प्रतिबंधक उपाय करण्यासाठी झेंडू हा काम करतो। आणि यामध्ये झेंडूचे फुलं हे लागल्यामुळे ह्या ठिकाणी मधमाशांमुळे आपल्या पेरू बागेमध्ये परागीकरणाचा काम ह्या मधमाशा करतात आणि आपल्या फळ फूड सेटिंगसाठी त्याची सुद्धा मदत होते आणि असा दुहेरी फायदा आहे। आणि तिसरा म्हणजे आपण 8x5 वर जी लागवड आहे तर मधामध्ये आपण सुरून लागवड केली आहे, त्याचा सुद्धा उत्पादन आम्हाला निघणार आहे। आज रोजी ह्या प्लॉटला 10 महिन्याचा प्लॉट आहे, तरी ह्या ठिकाणी भरपूर फळ सेटिंग झालेली आहे। आता आमचा हा 1.5 ते 2.25 टन ह्या ठिकाणी माल निघलेला आहे आणि आज बाजारभाव हा 50 रुपये असून आजच्या घडीला आम्हाला 1 लाख रुपयाचा ह्या ठिकाणी सुद्धा नफा, म्हणजे नफा म्हणणार नाही पण सुद्धा 1 लाख रुपये ह्या ठिकाणी झाले आहेत। आणि पुन्हा ह्या ठिकाणी पेरू 1 ते 2 टन निघणार आहे। इथला पेरू ह्या झाडाला आता लावला आहे। आम्ही फोम बॅगिंग केलं आणि खरोखर क्वांटिटीपेक्षा क्वालिटी कशा पद्धतीने तयार करता येईल हा आमचा एक मानस आहे। आणि झेंडू फुलातून आता आज रोजी आम्हाला 60 ते 70 हजार रुपये त्याच्यामध्ये झाले आहे। आणि आज दिवाळीचा सण अवघ्या तोंडावर आहे आणि या माध्यमातून सुरणाची सुद्धा मागणी चांगल्या प्रकारे असल्यामुळे आम्ही सुरणाची सुद्धा हार्वेस्टिंग करणार आहोत। अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी, युवा शेतकऱ्यांनी आधुनिक टेक्नॉलॉजी शेतामध्ये आणून विविध प्रकारे ह्या पद्धतीने आपण शेत केलं पाहिजे आणि कमी जागेमध्ये जास्त उत्पादन निघून आपलं जीवन सुखमय केलं पाहिजे। शेतकऱ्यांना जाताना एकच संदेश सांगावंसं वाटते की भात शेती हे आपल्याला फक्त जीवन जगवू शकते, माणसाला मोठं करू शकत नाही। म्हणून आपण सर्व शेतकऱ्यांनी फळबागेकडे वळावं आणि आपल्या शेतामध्ये फळबाग लागवड करून शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजनेचा लाभ घेऊन आपण आपलं जीवन सुखमय समृद्धी केलं पाहिजे आणि एक नवीन दिशा, नवी उमेद या माध्यमातून आपण तयार करावं, तेच एक सांगू इच्छितो। आणि या माध्यमातून शेतीला पूरक व्यवसाय सुद्धा असणे काळाची गरज आहे। म्हणून शेतकऱ्यांनी शेती करताना पूरक व्यवसायाची जोड दिलं पाहिजे आणि आपल्या शेतामध्ये कसे नवीन नवे प्रयोग आपण घेता येईल याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे। एवढेच बोलतो, धन्यवाद।